नमस्कार, जानूज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी आमरस बनवणार आहे. एकदम घट्टसर आमरस कसा बनवायचा? आमरस केल्यानंतर काही वेळाने आमरस हा काळा पडतो किंवा फ्रीजमध्ये ठेवला तरी देखील तो काळा पडतो. मग आमरस काळा पडू नये म्हणून काही टिप्स सांगणार आहे. तसेच आमरस फ्रीजमध्ये जास्त दिवस कसा साठवायचा हे देखील या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला रेसिपीला सुरुवात करूयात. येथे मी 2 मोठे हापूस आंबे घेतलेले आहेत. आता या आंब्याचा देठाकडील भाग हा काढून टाकायचा आहे आणि आंबे पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तर येथे पहा, आंबे हे पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता आंबा चाकूने कापून घ्यायचा आहे. तर येथे पहा, अशा पद्धतीने आंबा चाकूने कापल्यानंतरनं आंब्यातील गर हा चमच्याच्या साहाय्याने काढून घ्यायचा आहे. या पद्धतीने जर आंब्यातील गर काढून घेतला तर हात जास्त खराब होत नाहीत आणि आंब्यातील पूर्ण गर हा सहज निघतो. तर येथे पहा, अशा पद्धतीने आंब्यातील गर काढून घ्यायचा आहे. तर येथे पहा, संपूर्ण गर हा आंब्यातील काढून घेतलेला आहे. त्यानंतरनं येथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आता या भांड्यामध्ये आंब्याचा गर घालायचा आहे आणि आंबा हा मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे. तर मिक्सरला बारीक करताना त्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही. पाणी न घालता आमरस बनवायचा आहे. आंब्यातील गर मिक्सरमध्ये बारीक करताना तो जास्त वेळ मिक्सरला बारीक करायचा नाही. नाहीतर खूप वेळ जर मिक्सरला फिरवला तरी देखील आमरस हा काळा पडतो. त्यामुळे मिक्सरला बारीक करताना तो फक्त एकसारखा झाला की तो काढून घ्यायचा आहे. तर येथे पहा, अशा पद्धतीने हा मिक्सरला आमरस तयार करून घेतलेला आहे आणि येथे पहा, अजिबात पाणी न ओतता किती मस्त असा घट्टसर आमरस तयार झालेला आहे. त्यानंतरनं त्यामध्ये छोटी अर्धी वाटी साखर टाकायची आहे आणि ही साखर चमच्याच्या साहाय्याने पूर्ण आमरसमध्ये एकत्र करून घ्यायची आहे. तर येथे साखर टाकताना आंबट गोड यानुसार साखरेचे प्रमाण ठरवा आणि त्यानुसार साखर त्यामध्ये टाकायची आहे. तुम्ही येथे साखरेऐवजी पिठी साखर टाकली तरीही चालेल. आमरस केल्यानंतरनं तो तुम्हाला लगेच खायचा नसेल तर त्यामध्ये लगेच साखर टाकू नका. जर साखर टाकून आमरस ठेवला तर तो काळा पडतो. त्यामुळे साखर ही तुम्हाला आमरस खायचा आहे त्यावेळेसच टाका. त्यामुळे आमरस हा काळा अजिबात पडत नाही. आमरस करून फ्रीजमध्ये ठेवला तरी देखील तो काळा पडतो. अशा वेळी आमरस बनवल्यानंतरनं त्यामध्ये साखर न टाकता तुम्ही तो आमरस फ्रीजमध्ये ठेवून द्या. 4-5 दिवस राहिला तरी तो काळा पडत नाही. आमरस केल्यानंतरनं काही टिप्स या सांगितलेल्या आहेत, ते तुम्ही लक्षात ठेवा आणि त्यानुसार तुम्ही आमरस बनवा. तर येथे पहा, आमरसमध्ये साखर पूर्ण ही विरघळलेली आहे आणि आता त्यामध्ये छोटा पाव चमचा विलायची पावडर टाकायची आहे. विलायची पावडर आमरसमध्ये टाकली तर आमरस खूपच स्वादिष्ट लागतो. तर येथे पहा, खूप मस्त असा घट्टसर आमरस तयार झालेला आहे. आता हा आमरस एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि इथे तुम्ही पाहू शकता, पाहता क्षणी खावासा वाटणारा हा आमरस तुम्ही एकदा करून बघा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.